तेव्हा इंटिमसी बद्दल इंटरेस्ट कमी होणं अगदी नॅचरल आहे। शरीर आणि मन दोन्हीला नवजीवन हवा असतो। एखाद्या रिलेशनशिपमध्ये सुरुवातीला सगळं खूप एक्साइटिंग वाटतं, छोटे छोटे मोमेंट सुद्धा स्पेशल वाटतात। पण काही काळानंतर काही कपल शांतपणे एक गोष्ट नोटीस करतात, आधीसारखी डिझायर वाटत नाहीये, क्लोजनेस कमी झाल्यासारखं वाटतंय आणि मग मनात प्रश्न येतो, हे असं का होतंय? हा प्रश्न आपल्याला एक फॉलोअरने विचारला होता। आमचं सगळं काही ठीक आहे, पण डिझायर कमी झाल्यासारखं वाटतंय, असं का होतं? याबाबत प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी खूप एक प्रॅक्टिकल पॉइंट सांगितला। डिझायर अचानक बंद होत नाही, ती हळूहळू कमी होते आणि त्यामागे अनेक छोटे फॅक्टर्स असतात। सगळ्यात कॉमन म्हणजेच रूटीन। जेव्हा रिलेशनशिप खूप जास्त प्रेडिक्टेबल होतं, म्हणजेच रोजच तेच पॅटर्न, तेव्हा एक्साइटमेंट कमी होऊ शकते। शरीर आणि मन दोन्हीलाही नवीनपणा हवा असतो। जर रिलेशनशिपमध्ये नवीन मूवमेंट, क्वालिटी टाइम किंवा इमोशनल कनेक्शन कमी झाला तर डिझायर नॅचरली कमी होऊ शकतो। दुसरा मोठा फॅक्टर म्हणजे स्ट्रेस, कामाचा ताण, आर्थिक चिंता, घरातील जबाबदाऱ्या हे सगळं मनावर परिणाम करतं आणि तेव्हा माइंड रिलॅक्स नसतं। तेव्हा इंटिमसी बद्दल इंटरेस्ट कमी होणं अगदी नॅचरल आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन गॅप। काही वेळा कपल्स एकमेकांशी ओपनपणे बोलतच नाही, काय आवडतं, काय नाही, काय बदल हवे आहेत, काय एक्सप्रेस करायचं आहे, हे हळूहळू इमोशनली डिस्टन्स वाढवू शकतं। डिझायर फक्त फिजिकली नसतो, तो इमोशनली कनेक्शनवर सुद्धा डिपेंड करतो। आता दुसरा भाग आहे पार्टनरला काय टर्न ऑन करतं। डॉक्टर मुंदडा सांगतात की इथे ऑन फॉर्म्युला फिट ऑल असं काही नसतं, प्रत्येक वेळी वेगळे असतं। पण काही कॉमन गोष्टी आहेत ज्या बहुतेक रिलेशनशिपमध्ये काम करतात। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अटेन्शन। छोट्या छोट्या गोष्टी ॲप्रिशिएट, कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे, एक सिंगल टच किंवा एक जेन्युइन तू छान दिसतेस, या गोष्टी पार्टनरला व्हॅल्यूड वाटायला लागतात, म्हणजेच इमोशनल कनेक्शन जे आहे ते वाढायला लागतं। तेव्हा पार्टनरला असं वाटतं की हा किंवा तो मला समजून घेत आहे, इंटिमसी नॅचरली वाढते। फक्त फिजिकल क्लोजनेस पुरेसा नाहीये, तर इमोशनल सेफ्टी सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट असते। आणखी एक इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे एफर्ट्स। रिलेशनशिपमध्ये एफर्ट्स दिसणं खूप महत्त्वाचं आहे। कधी प्लॅन केलेलं छोटंसं सरप्राईज, कधी वेगळं वागणं, एकत्र वेळ घालवणं, रूटीनमधून थोडंसं ब्रेक काढून गोष्टी एक्साइटमेंटमध्ये आणून करणं। डॉक्टर मुंदडा सांगतात की क्लिनिकमध्ये अनेक कपल्स येतात, ते म्हणतात आमच्यात प्रॉब्लेम आहे, पण प्रत्यक्षात प्रॉब्लेमच नसतो, फक्त कनेक्शन आणि अंडरस्टँडिंग कमी झालेली असते। शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, डिझायर हा स्विच सारखा नसतो जो ऑन ऑफ होतो, ती एक रिलेशनशिपमधली क्वालिटीवर, कम्युनिकेशनवर डिपेंड करतो। रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींवर याची डिपेंडन्सी असते। जर कपल कॉन्शियसली एकमेकांसाठी वेळ काढतील, बोलतील, ॲप्रिशिएट करतील तर डिझायर परत बिल्ड होऊ शकतात आणि रिलेशनशिप पुन्हा फ्रेश वाटू शकतं। जर तुम्हालाही इंटिमसी किंवा रिलेशनशिपबद्दल काही शंका असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या। डॉक्टर उमेश मुंदडा आणि आशा किरण सेक्स क्लिनिक तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल आहे। बाकी अशाच प्रॅक्टिकल क्वेश्चन्सचे आन्सर्स मिळवण्यासाठी, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।